हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण या लेक्चरमध्ये इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर विषयी बोलणार आहोत. आणि तो जो कॉरिडॉर आहे तो तुम्हाला या ठिकाणी मॅपच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आता हे जे इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे तो चर्चेचा मुद्दा खरं तर G20ची समिट आपल्याला आता न्यू दिल्लीमध्ये पाहावयास मिळाले. आणि G20 सुद्धा आपल्यासाठी का महत्वाचं आहे, कारण G20ची प्रेसिडेन्सी आपल्याकडे आहे आता 2023ची. आणि त्या G20 मध्ये खऱ्या अर्थानं या इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे हा इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, या इकॉनॉमिक कॉरिडॉर विषयी बोलणं आणि याच्यावरती जवळजवळ फायनल मोहर लावण्याचा प्रयत्न करणं हे आपल्यासाठी का महत्वाचं होतं आणि हा कसा इंडियासाठी महत्वाचा ठरणार. आणि इथं युएसएचं पॉलिटिक्स काय, चायनाला कसं आपण काउंटर करणार आहोत, युएसए इथं चायनाला कसं काउंटर करण्याचा प्रयत्न करतोय, युएसए चायनाचा प्रभाव या ठिकाणचा कशा कमी करण्याचा प्रयत्न करतोय, या सगळ्या गोष्टी या कॉरिडॉरच्या माध्यमातून आपल्याला समजावून घ्याव्या लागतील. तर आपल्याला या कॉरिडॉरचं महत्व जे आहे ते महत्व चांगल्या पद्धतीनं समजून घेता येईल. याच्यासाठी काही गोष्टी पहिल्यापासून आपल्याला बघाव्या लागतील. मग त्या काही गोष्टी पहिल्यापासून बघण्यासाठी वर्ल्ड मॅप जो इथं दिसतोय ना, ब्रिटिश कालावधीच्या अगोदरचा पिरियड जर आपण बघितला तर आपल्याला जर व्यापार इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचा असेल तर आपल्याला आफ्रिकन कॉन्टिनेंटला वळसा घालून आपल्याला युरोपियन कंट्री सोबत आपण जोडलं जाऊ शकत होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट केली. म्हणजे काय झालं तर सुएझ कॅनल जो इथं आहे तो सुएझ कॅनल ओपन झाला आणि सुएझ कॅनलच्या माध्यमातून आपण युरोपियन कंट्रींना जोडलं जायला लागलो. म्हणजेच काय तर एवढा मोठा जो लांबचा पल्ला होता तो याच्यामुळे काय झाला, सुएझ कॅनलमुळे टळला. तो जो वाहतुकीचा खर्च आहे, तो जो व्यापाराचा खर्च आहे तो आपला वाचायला लागला. परंतु इथं सुएझ कॅनल जरी असला ना, जरी हे खऱ्या अर्थाने एवढा मोठा पल्ला आपला कमी करत असलं तरी सुद्धा सुएझ कॅनलचे सुद्धा स्वतःचे काही प्रॉब्लेम्स आहेत. जसं की तिथं अनेक वेळा आपल्याला ट्रॅफिक जाम झालेलं पाहावयास मिळतं, कारण ती छोटीशी एक स्ट्रीप आहे. त्या स्ट्रीप मधून आपल्याला सगळ्यांना जावं लागतं. फक्त इंडिया एकच कंट्री नाही तिथून जाणारी, बाकी सुद्धा कंट्री त्या मार्गाचा वापर करतायत. तो एक प्रॉब्लेम आहे. म्हणजेच काय तर तासन तास दिवसेंदिवस त्या ट्रॅफिकमुळे डिले होतो व्यापारामध्ये. तो सगळ्यात महत्वाचा खरं तर तिथला प्रॉब्लेम आहे. आणि त्याचबरोबर तिथं ज्या काय महत्वाच्या कंट्रीज आहेत शेजारी त्यांचा त्या ठिकाणी प्रभाव आपल्याला पाहावास मिळतो. त्यामुळे आता इजिप्त कडे खरं तर सगळी अथॉरिटी आहे सुएझ कॅनलची. पण इजिप्तचे आणि इंडियाचे संबंध जर आपण बघितले जर ते भविष्यामध्ये खराब झाले तर इथून करण्यात येणारा जो व्यापार आहे तो खरं तर धोक्यामध्ये येणार आहे. म्हणजेच काय तर डायरेक्ट इजिप्त सोबत असलेल्या रिलेशनमुळे डायरेक्ट आपली युरोप सोबत असणारी कनेक्टिव्हिटी जी आहे ती धोक्यामध्ये येऊ शकते. मग हे जे एखाद्या कंट्रीवरती डिपेंडंट राहणं आहे ते किती दिवस चालणार आहे याच्यावरती विचार करणं कधी तर गरजेचं होतच ना. आणि तो जो विचार आहे त्या विचाराचं फळच खऱ्या अर्थानं हा मार्ग आहे, हा कॉरिडॉर नवीन जो आहे तो आहे असं मानण्यात येते आणि आपल्याला सुद्धा ते मानावं लागेल. आणि त्यामुळे ऍडव्हान्टेज काय होणार आहे, हे जे सुएझ कॅनलचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होणार आहेत. आणि त्याचबरोबर आता जर आपण हा नवीन कॉरिडॉर बघितला तर तो नवीन कॉरिडॉर जो आहे तो याच्यापेक्षा कमी अंतरामध्ये आपल्याला कव्हर करणार आहे जो ट्रेड रूट आहे तो. आता हा जो नवीन कॉरिडॉर आहे तो इंडियाला अरेबियन कंट्रीच्या मार्फत, इस्रायल कंट्रीच्या माध्यमातून, जॉर्डनच्या माध्यमातून मेडिटेरियन सी मध्ये एंटर आपण करणार आहे आणि त्यानंतर युरोपियन कंट्रीला आपण कनेक्ट होणार आहे. जर आपण ते बघितलं तर पहिल्याच्या तुलनेत आत्ताचा जर मार्ग आपण बघितला तर तो खरं तर आपल्याला जवळ पडतोय. म्हणजे व्यापारामध्ये जे काही इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे त्याला लागणारा वेळ वाचला, वाहतुकीचा त्याच्यासाठी लागणारा खर्च वाचला. आणि त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी जी कंट्रींसोबत असायला पाहिजे ती कनेक्टिव्हिटी सुद्धा लवकर आणि जास्त कंट्रींसोबत होताना आपल्याला पाहावयास मिळते. हे कशामुळे शक्य होतंय किंवा हे कशामुळे शक्य होणार आहे तर हे इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे शक्य होणार आहे. आता हे जे इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे ना त्याच्यामध्ये याला इंडिया, मिडल ईस्ट, युरोप कॉरिडॉर किंवा इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर का म्हटलंय तर 3 भागांना हे कनेक्ट करण्याचं काम ह्या कॉरिडॉर करणार आहे. त्याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो पहिला पार्ट आहे इंडिया, दुसरा पार्ट आहे मिडल ईस्ट. मिडल ईस्ट मध्ये खरं तर इस्रायल, अरेबियन कंट्रीज वगैरे येतात आणि त्यानंतर मग युरोपियन कंट्रीला, ग्रीसला वगैरे आपण डायरेक्ट कनेक्ट होतो. म्हणून याला काय म्हणतो आपण इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणतो. आणि हे कनेक्ट करण्याचं काम खरं तर इथं होतं. परंतु इथपर्यंत फक्त याचे काय बेनिफिट आहे, कसं सिग्निफिकन्स आहे हे समजून घेऊन आपल्याला तिथपर्यंत थांबून चालणार नाही. कारण का तर इथे एक मोठं राजकारण चाललेलं आहे.
ते राजकारण आपल्याला समजावं लागेल. तर याच्या अगोदर एक लेक्चर मी बनवलं होतं, त्याच्यामध्ये चायनाचा आणि युएसएचे जे काही पॉलिटिक्स चाललेलं आहे, जे काही एकमेकांमध्ये शाब्दिक युद्ध चाललेलं असतं, त्याच्यामध्ये इंडियाचा कसा फायदा होतो हे त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं. त्याच्यामध्ये याचा उल्लेख करून तुम्हाला समजावून सांगितलं होतं की कसा इंडियाचा याच्यामध्ये फायदा होतोय. तो नेमका सब्जेक्ट इथं आपल्याला समजावून घ्यावा लागेल. आता इथं काय आहे, हा जो इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे ना, त्याला सपोर्ट करणारी युएसए ही कंट्री आहे आणि युएसएचा खूप जास्त सपोर्ट आहे. युएसएनं हा मुद्दा खूप जास्त उचलून धरलेला आहे. तर इथं ग्राउंड लेवलला जर बघता, तुमच्या मनामध्ये साधा प्रश्न काय उपस्थित होईल, बाबा याच्यामध्ये युएसएचा काय फायदा आहे? कारण हे कनेक्टिव्हिटी ह्या ट्रेड रूटचा महत्व, या ट्रेड रूटचा उपयोग जो आहे, फायदा जो आहे, तो कुणाकुणाला होऊ शकतोय? एक तर इंडियाला होऊ शकतोय, दुसरा मिडल ईस्ट कंट्रीज आहे, त्याच्यामध्ये अरेबियन कंट्री, इस्रायल वगैरे आहे ते, किंवा युरोपियन कंट्रीज यांना होऊ शकतोय. मग याच्यामध्ये युएसएला फायदा कसा काय होतो? युएसए का याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे? युएसए का स्वतःचा वेळ याच्यामध्ये घालतोय, स्वतःची इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये घालतोय? युएसए का असं करतोय? तर त्याचं सुद्धा एक महत्वाचं रिझन आहे. ते महत्वाचं रिझन काय आहे की महत्वाचं म्हणजे इथं अफगाणिस्तानमधली परिस्थिती आठवा कोविड-19च्या अगोदरची. कोविड-19 जसं येत होता तसं अफगाणिस्तानमध्ये एक घटना घडत होती. काय घडत होती की अफगाणिस्तानमधून युएसएची मिलिटरी बाहेर पडत होती आणि तालिबान अफगाणिस्तानमध्ये सत्ता टेक ओव्हर करत होता, सत्ता हातामध्ये घेत होता. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आपण म्हणू शकतो हास्यास्पद घटना काय घडली किंवा लाजिरवाणी घटना काय घडली की अफगाणिस्तानचे प्राईम मिनिस्टर अफगाणिस्तान सोडून पळून गेले आणि जाताना त्यांना स्वतःची चप्पल घालायला सुद्धा वेळ मिळाला नाही, असं सुद्धा खऱ्या अर्थाने चर्चा केल्या जात होत्या. आणि ही परिस्थिती का आली तर अफगाणिस्तानमध्ये युएसएचे जे मिलिटरी प्रेझेंट होता, तो प्रेझेन्स युएसएने काढून घेतल्यानंतर ही परिस्थिती झाली. आणि आता अफगाणिस्तानवरती टोटल कंट्रोल किंवा सत्ता कुणाची आहे? तालिबानची सत्ता आहे. आणि त्याच्यामध्ये स्त्रियांवरती वगैरे अन्याय कसा कसा होतोय हे वारंवार आपण न्यूजमध्ये बघतोय. त्याच्यामध्ये काही वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. परंतु आता इथं प्रश्न हा पण उरतोय की बाबा इथं अफगाणिस्तानमध्ये युएसए करत काय होता? युएसएची मिलिटरी काय करत होते? तर डेमोक्रेसी टिकली पाहिजे याच्यासाठी युएसएची मिलिटरी जी आहे ती अफगाणिस्तानमध्ये तैनात होती. अफगाणिस्तानमध्ये लोकशाही सरकार चालावं, त्याला प्रोटेक्शन मिळावं. कुणापासून? तर तालिबान्यांपासून प्रोटेक्शन मिळावं किंवा टेररिस्ट ग्रुप जे तालिबान्यांसारखे आहे त्यांच्यापासून प्रोटेक्शन मिळावं. लोकशाही तिथं जिवंत राहावी याच्यासाठी तिथं मिलिटरी तैनात करण्यात आली होती युएसए कडून. म्हणजे युएसए कडून एकंदरीत सुरक्षा देण्यात आली होती अफगाणिस्तानच्या डेमोक्रेटिक सरकारला, लोकशाही सरकार. पण इथपर्यंत सगळं खरं आहे का हो मी जे काय बोललोय ते? पण हे सगळं कागदोपत्री असतंय. जसं की मी सांगितलं की लोकशाही वगैरे, आता युएसए काय म्हणणार की बरं लोकशाही वगैरे आम्ही तिथं प्रोटेक्ट करण्यासाठी मिलिटरी वगैरे तैनात केली गेली होती. पण काहीतरी फायदा असेल ना युएसएचा, असंच काय दानधर्म करणार नाही. कारण युएसएचे नागरिक जे आहेत ते टॅक्स कशासाठी भरतायत तर त्यांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे. त्यांचे जे मिलिटरी आहे ते त्यांच्या सुरक्षेसाठी. मग हे युएसएच्या नागरिकांना कळत नाही की बाबा आपण टॅक्स भरतो आणि आपल्या संरक्षणासाठी जे जवान आहेत ते कुठेतरी दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्यांचं संरक्षण करते, हे त्यांना समजत नाहीये का? तर ऑब्व्हियसली समजतंय, युएसएच्या गव्हर्नमेंटला पण समजतंय. म्हणजेच युएसएचा इथं काहीतरी फायदा आहे. आणि तो फायदा काय आहे तर तो एकच फायदा आहे, सेंट्रल एशियन कंट्रीज असू द्या किंवा मिडल ईस्ट कंट्रीज असू द्या, या एरियामध्ये स्वतःचा इन्फ्लुअन्स कायम ठेवणं हा त्याच्या मागचा उद्देश असतोय. कारण उद्या इथली जी काय पॉप्युलेशन आहे, इथलं जे काय मार्केट आहे, इथली जी काय खनिज संपत्ती आहे, इथलं जे काय नॅचरल रिसोर्सेस आहे किंवा या एरियामधून मिळणारा कोणताही बेनिफिट असू द्या, तिथं इनडायरेक्टली स्वतःचा प्रभाव निर्माण करणं, जेणेकरून स्वतःच्या अर्थव्यवस्थेसाठी त्याचा येणाऱ्या काळामध्ये उपयोग करता येईल आणि बाकी गोष्टींसाठी उपयोग करता येईल आणि जगामध्ये एक स्वतःचा दबदबा निर्माण होईल. हे युएसए, आता युएसए काही एकटाच आहे का बाबा की अफगाणिस्तानमध्ये स्वतःची मिलिटरी ठेवणारा? नाही, त्याच्या अगोदर युएसएसआर पण होता, ज्याला आपण आत्ता रशिया म्हणतो. युएसएसआरचं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर तोपर्यंत युएसएसआरनं सुद्धा अशा पद्धतीने मिलिटरी वापस घेतली होती आणि त्यानंतर मग युएसएनं लगेच ती पोकळी भरून काढली आणि त्यानंतर युएसएला सुद्धा बाहेर पडावं लागलं इथून. आणि मग ट्रम्प एरामध्ये काय झाले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोविड-19च्या अगोदर आपण हे सगळं बघितलेलं, अफगाणिस्तानमधली किती भयानक परिस्थिती झाली होती, हे सगळं आपण बघितलेलं. आता इथं हे सगळे का करताय तर इथं स्वतःचा इन्फ्लुअन्स डेव्हलप करण्यासाठी. तर इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय
जसं USSRनं तिथून माघार घेतली, मिलिटरी बाहेर काढली, तसं USAनं ज्यावेळेस मिलिटरी बाहेर काढली त्यावेळेस कुठल्या तर कंट्रीला वाटणार आहे ना की तिथं आपल्या स्वतःचा इन्फ्लुअन्स निर्माण करावा. ही जी काही पोकळी आहे, जशी USSRची पोकळी USAनं भरून काढली होती, तशी आता USAची पोकळी कोणतरी भरून काढणार आहे ना. ती कंट्री होती चायना. ती त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकलेली नाहीये, परंतु चायनाचा प्रयत्न काय होता की इथं आता USAचा प्रेझेन्स नाहीये, तोवर आपण काय करूयात, ती जी पोकळी आहे ती डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट वेन आपण भरून काढूया. आणि त्याच्यासाठी चायनाने अनेक वेळा प्रयत्न सुद्धा केले. इथल्या ज्या कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये शांतता कशी प्रस्थापित करू शकतोय त्याच्यासाठी प्रयत्न वगैरे चालू केले, त्यांच्यासोबत भेटीगाठी वगैरे चालू केल्या. आणि हे सगळं करून चायना काय दाखवायला लागला की मी बघा कसं आता नवीन इथं लीडर बनून समोर आलेलो आहे. आणि USAची जागा आता कशी आम्ही घेतलेली म्हणजे चायनाने घेतलेली, हे चायनानं दाखवायला सुरुवात केली होती. आणि त्यानंतर लगेच USA काय करतोय, हा जो इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे त्याला सपोर्ट करतोय, G20 मध्ये ते मांडायला लावतोय आणि लगेच येणाऱ्या 60 दिवसामध्ये याच्यावरती फायनल मीटिंग होऊन याचं काम सुरू होणार आहे अशा पद्धतीची घोषणा करतोय. म्हणजेच USA काय करतोय, आपले मित्र राष्ट्र असू द्या किंवा शत्रू राष्ट्र असू द्या, स्पर्धक असू द्या, त्यांना काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, माझी जरी मिलिटरी इथं अवेलेबल नसली, फिजिकली प्रेझेन्स माझा इथं नसेल, तरी सुद्धा अप्रत्यक्षरित्या माझा प्रभाव या एरियामध्ये आहे. आणि तो प्रभाव USA कसा दाखवण्याचा प्रयत्न करतोय, तर या कॉरिडॉरच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे शस्त्र म्हणून वापर कोणाचा केला जातोय, इंडियाचा करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण G20ची प्रेसिडेन्सी इंडियाकडे होती आणि इंडियापासूनच खऱ्या अर्थानं हा कॉरिडॉर सुरू होतोय असं मानण्यात येते. पण आता इंडिया काय एवढा भोळा आहे का की दुसऱ्यांनी आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारावी, तर इंडिया आता एवढा भोळा राहिलेला नाहीये. तर इंडियाला सुद्धा माहिती आहे की या कॉरिडॉरचा आपल्या अर्थव्यवस्थेसाठी किती फायदा होणार आहे. म्हणजेच इथं सगळ्यात स्मार्ट जर कोण प्लेयर असेल तर तो इंडिया आहे. आणि अशाच स्मार्ट पॉलिसी इंडियानं राबवणं खूप जास्त गरजेचं आहे इथून पुढे. कारण इथं चायना आणि USA यांच्या दोघांमध्ये टसल सुरू आहे आणि याच्यामध्ये इंडियाला या कॉरिडॉरच्या माध्यमातून मदत होणार आहे, फायदा इंडियाला होणार आहे. खर्च USA करतोय, इंडिया पण ऑब्व्हियसली याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे करणार आहे, परंतु इन्व्हेस्टमेंट इंडिया करतोय म्हणजे फायदा पण इंडियाला मिळणार. तसं USAचं नाहीये. USAला वाटते की इन्फ्लुएन्स माझा निर्माण होतोय इथं, पण उद्याच कुणाला दिसलंय, सरळ गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट काय तर G20 मध्ये इंडिया काय होतोय, ग्लोबल साऊथचा लीडर होतोय, ग्लोबल साऊथचा व्हॉइस होतोय. ग्लोबल साऊथ आपण कुणाला म्हणतोय, ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, ज्या अंडर डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्यांना आपण ग्लोबल साऊथ म्हणतोय. आणि G20 मध्ये अनेक महत्वाचे अजेंडे होते इंडियाचे, त्याच्यापैकी एक महत्वाचा अजेंडा कोणता होता की ग्लोबल साऊथचा व्हॉइस बुलंद करणं, ग्लोबल साऊथचा आवाज जो आहे तो बुलंद करणं. आणि ग्लोबल साऊथ कंट्री सुद्धा आता थोडं थोडं इंडियाला लीडर मानायला लागलेले, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. म्हणजे इथं काय होतंय की इंडिया एक नवीन खरं तर शक्ती म्हणून समोर येते आणि त्याची लक्षणं आपल्याला सरळ सरळ दिसायला लागली. परंतु त्या पॉलिटिक्समध्ये डिटेलमध्ये आपल्याला जायची काय गरज नाही, कारण आपण मग सब्जेक्ट पासून लांब जाईल. आपला सब्जेक्ट कोणता आहे की आपला सब्जेक्ट आहे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि याचा कशा पद्धतीनं फायदा होणार. आता डिटेलमध्ये जरी आपण बघितलं ना तर हे याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी काय काय होणार आहेत. एक तर समुद्रमार्गे ह्याला जोडला जाणार आहे. ज्यावेळेस आपण UAE मध्ये जातोय, युनायटेड अरब अमिरातमध्ये जातोय, सौदी अरेबियामध्ये जातोय आणि इस्रायल पर्यंत जातोय, तो जो एरिया आहे तो खरं तर रेल्वे मार्गे जोडला जाणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मेडिटेरियन सी मध्ये आपण एंटर केलं की परत समुद्रमार्गे युरोपियन कंट्रीज वगैरे जोडल्या जाणार आहे. त्याचबरोबर आता हे जोडलं जाणारच आहे, त्याचबरोबर हाय स्पीड डेटा कनेक्टिव्हिटी केबल ज्या आहेत त्या जोडल्या जाणार आहेत. त्याचबरोबर गॅस पाईपलाईन ज्या आहेत त्या सुद्धा जोडल्या जाणार आहेत. इलेक्ट्रिसिटीची काय एनर्जीशी रिलेटेड रिक्वायरमेंट आहे ती जो पूर्ण करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी वाढवली जाणार. या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये होणार आहे. आता इथं सगळ्यात महत्वाचं काय की युरोपियन कंट्रीज असू द्या, बाकी कंट्रीज असू द्या, यांची कनेक्टिव्हिटी. आता इंडियाचे पॉप्युलेशन बघितले तर आपण चायनाला सुद्धा क्रॉस केलेलं आहे. ज्या कंट्रीचे पॉप्युलेशन जास्त तेवढंच त्याचं मार्केट मोठं असतं. आता युरोपियन कंट्रीज असू द्या,
मिडल ईस्ट कंट्रीज असू द्या, यांच्यासाठी मार्केट अवेलेबल झालं, मार्केटसोबत कनेक्टिव्हिटी झाली. आणि इंडिया म्हणजे आता काय मानलं जातं की उभरती महासत्ता आहे. इंडिया म्हणजे काय, उभरती महासत्ता आहे. आणि इंडियासाठी मग ही जी कनेक्टिव्हिटी आहे ती जर जवळ झाली, आता याच्यामध्ये युरोपियन युनियनचे जे काय मेंबर आले होते त्यांनी काय सांगितलं की पहिल्यापेक्षा जो व्यापार आहे तो 40% जास्त वेगवान होणार आहे पहिल्याच्या तुलनेत, असं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, तर ऑब्व्हियसली तेवढ्या पटीनं, तेवढ्या पर्सेंटेजमध्ये इंडियाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ग्रोथ होणार आहे, व्यापारामध्ये ग्रोथ होणार आहे. हे पण आपल्याला सरळ सरळ दिसतं. आणि हे सगळे काय आहेत, तर हे फायदे आहेत. आणि त्याच्या मागचं पॉलिटिक्स जे आहे महासत्ता कंट्रींचं, युएसए सारख्या कंट्रींचं, हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला समजून घेणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि हा इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, तो त्याची जी काही बेसिक आणि सोप्या भाषेतली इन्फॉर्मेशन आहे ती ही इन्फॉर्मेशन आहे. ते मॅप बघून तुम्हाला सांगितल्याशिवाय ते तुम्हाला समजणार नव्हते. आणि आता मग आपण काही नोट्सच्या माध्यमातून हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की बाकी काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन काय जी की तुम्हाला नोट डाऊन करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याची इन्फॉर्मेशन जी आहे त्याच्यावरती प्रिलियमला क्वेश्चन येऊ शकतोय, आन्सर रायटिंगमध्ये तर उपयोग आपल्याला याचा करायचाच आहे. त्याच्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी मॅप दाखवून तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये मग पहिल्यांदाच आपल्याला हे समजून घ्यायला लागेल बाबा हे न्यूजमध्ये काय, तर हे न्यूजमध्ये कधीपासून आहे, G20 मध्ये जेव्हापासून हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे तेव्हापासून हे न्यूजमध्ये. आणि याच्यामध्ये पार्टनरशिप फॉर ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंटसाठी ही पार्टनरशिप करण्यात आली. म्हणजे हा जो ट्रेड रूट आहे याचा खरं तर जगालाच येणाऱ्या काळामध्ये उपयोग होणार आहे. कनेक्टिव्हिटी जगाची वाढणार आहे. युरोपियन कंट्रीला आपण कनेक्ट करतोय, मिडल ईस्ट कंट्रीला आपण कनेक्ट करतोय. याचा अर्थ काय होतोय, तर या कंट्रींसोबत ज्या दुसऱ्या कंट्री कनेक्टेड आहेत त्यांना सुद्धा इनडायरेक्टली आपण कनेक्ट करतोय ना. म्हणजेच काय, तर टोटल जगाला एकमेकांसोबत कनेक्ट करणारा हा कॉरिडॉर होऊ शकतो. म्हणून तर याला ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंट म्हटलं गेले. त्याच्यासाठी ही पार्टनरशिप आहे, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायला लागेल. आणि याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी कशा कशाच्या माध्यमातून होणार आहे, तर याच्यामध्ये रेल रोड आहे, शिप टू रेल नेटवर्क्स आहे, रोड ट्रान्सपोर्ट आहे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून याची कनेक्टिव्हिटी होणार आहे. हे मॅपमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं आहे. त्याच्यामध्ये ईस्ट कॉरिडॉर काय आहे, नॉर्दर्न कॉरिडॉर काय आहे, हे सुद्धा तुम्हाला तिथं मिडल ईस्ट, इंडिया आणि युरोप हे डिवायडेशन करून तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी केबल टाकल्या जाणार आहेत, हायड्रोजन पाईपलाईन कनेक्टिव्हिटी होणार आहे, हाय स्पीड डेटा केबल त्याच्यामध्ये टाकल्या जाणार आहे, जेणेकरून हाय स्पीड डेटा जो आहे त्याची सुद्धा कनेक्टिव्हिटी व्हावी याच्यासाठी. त्याचबरोबर याच्यामध्ये सिग्नेटरी कंट्रीज कोणकोणत्या आहेत, म्हणजे याला खरं तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी सिग्नेचर याच्यासाठी कोणी कोणी केलेलं आहे, तर याच्यामध्ये इंडिया आहे, युएसए आहे, सौदी अरेबिया आहे, UAE आहे, युरोपियन युनियन आहे, इटली आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे. आता याच्यामध्ये युएसए सोडून प्रॅक्टिकली सगळे याच्यामध्ये कनेक्ट होणार आहेत. आणि युएसएचं पॉलिटिक्स काय हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट काय, तर चायनाचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे, त्याला आपण BRI म्हणू शकतो. याच्यामध्ये चायनानं काय केले की आपलं जे नेटवर्क आहे, कनेक्टिव्हिटी आहे, ती जगभर कशी वाढवू शकते याच्यासाठी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आणला होता. परंतु याच्यामध्ये ज्या ज्या कंट्रीने इन्व्हेस्टमेंट करायला लावली ती यांनी कर्ज देऊन इन्व्हेस्टमेंट करायला लावली होती. आणि त्याच्यामध्ये त्या कंट्री बऱ्यापैकी यांचं कर्ज फेडू शकलेलं नाहीयेत. त्यामुळं बऱ्यापैकी त्या कंट्रींची अर्थव्यवस्था धोक्यात गेलेली आहे. त्याच्यामध्ये श्रीलंका मोठं एक एक्झाम्पल आहे, आणि बाकी काही आफ्रिकन कंट्री सुद्धा आहेत की ते त्याचं खूप मोठं एक्झाम्पल आहे की यांच्या नादाला लागून त्या गाळात गेलेल्या आहेत. त्यामुळे हा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह एक तर फेल होत चाललेला आहे, सगळं सरळ सरळ आपल्याला दिसतंय. आणि दुसरी गोष्ट काय, तर याला काउंटर म्हणून आता हा नवीन इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर येतोय. म्हणजे या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचं टोटल क्रेडिबिलिटी जी आहे ती याच्यामुळं कमी होणार आहे, हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग याच्यामध्ये लोकल पोर्ट्स, इंडियाचे कोणकोणते पोर्ट्स म्हणजे बंदरं जोडली जाणार आहेत, मिडल ईस्ट कंट्रीचे कोणकोणते बंदरं जोडली जाणार आहेत, रेल्वे नेटवर्कमधून कोणकोणते बंदर जोडले जाणार आहेत, इस्रायलचं कोणतं बंदर आहे, ते हायफा पोर्ट एकच पोर्ट आहे. त्यानंतर युरोपचे कोणते कोणते पोर्ट्स आहेत जे कनेक्ट केले जाणार, हे पोर्टचे सुद्धा नावं दिलेले आहेत. आता हे नावं तुम्हाला बऱ्यापैकी का माहिती असायला पाहिजे, याचा उपयोग कदाचित आपल्याला प्रिलियममध्ये करता येऊ शकतो. त्यामुळे डिटेलमध्ये जायचं असेल तर एवढ्या डिटेलमध्ये का जाण्याची गरज आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चनला आपल्याला हा क्वेश्चन डायरेक्टली विचारला जाऊ शकतो, त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आता सोप्या भाषेमध्ये याचं ध्येय काय आहे, तर याचं ध्येय काय आहे की कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क म्हणजे
आपल्याला ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी नेटवर्कची गरज आहे. अगोदर सुएझ कॅनलच्या माध्यमातून आपण जात होतो, आता त्याच्यापेक्षा जवळचा मार्ग आणि सेक्युअर मार्ग आपण खरं तर हा इनोव्हेट केलेला आहे असं आपण म्हणू शकतो. इन्हान्स ट्रान्सपोर्टेशन एफिशियन्सी, जी ट्रान्सपोर्टेशन एफिशियन्सी आहे ती आपल्याला एक्सपांड आता याच्यामध्ये करता येणार आहे. तर पहिल्यापेक्षा 40% फास्टर आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकणार आहे. ट्रेडचा वेग जो आहे तो 40% फास्टर ॲज कम्पेअर टू पास्ट आपण वाढवू शकतो. हे याच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ दिसतं आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली बाकी जे बेनिफिट्स आहेत ते त्याला धरून आलेच. मग त्याचबरोबर रिड्यूस कॉस्ट, याच्यामुळं जवळ पडतंय म्हणजे वाहतुकीचा खर्च, ट्रेडचा खर्च जो आहे तो ऑब्व्हियसली कमी येणार आहे. इन्क्रीज इकॉनॉमिक युनिटी वाढणार आहे कारण कनेक्टिव्हिटी लवकर आपली होते इथं. जनरेट एम्प्लॉयमेंट, याच्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेट होणार आहे. लोअर ग्रीन हाऊस गॅस एमिशन आहे. आणि याच्यामध्ये आता बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह ज्यावेळेस आपण बघितलंय ना, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जे चायनाचं होतं त्याच्यामध्ये सस्टेनेबल आर्थिक म्हणजे जे काही शाश्वत आर्थिक नियोजन आहे त्याचा विचार केला गेला नव्हता. त्यामुळे ज्या इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या कंट्रीज आहेत त्या बऱ्यापैकी त्यांच्या अर्थव्यवस्था धोक्यात आल्या. त्यांचे जे बंदर आहेत ते चायनानं 99 वर्षाच्या करारावरती स्वतःच्या नावावर करून घेतली. हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे त्याला काय असे सस्टेनेबल गॅरंटी वगैरे काही नव्हती, परंतु याच्यामध्ये इन्व्हायरमेंटचा विचार केला गेलेला आहे. त्याचबरोबर जी कंट्री याच्यामध्ये सहभागी आहे त्याच्या अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीने याचा फायदा होणार आहे याचा सुद्धा विचार केला गेलेला आहे. त्यामुळं या कॉरिडॉर बरोबर BRI सारखं काही होणार नाहीये हे याच्यातून आपल्याला दिसतंय. आणि त्याचबरोबर एशिया, युरोप, मिडल ईस्ट यांच्यामधलं जे इंटिग्रेशन आहे ते इंटिग्रेशन वाढताना आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि मग पुढे याचे जिओपॉलिटिकल अँड इकॉनॉमिक इम्प्लिकेशन्स दिलेले आहेत, इफेक्ट त्याचे काय काय होतील वगैरे सांगितलं आहे. तर पहिलं तर हे BRIला काउंटर करण्यासाठी पण आपल्याला पाहावयास मिळते बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला, म्हणजे टोटल चायनाला त्या एरियामध्ये इन्फ्लुअन्स कसा न्यूट्रल आपण चायनाचा करू शकतो याच्यावरती भर युएसएने दिलाय. हे युएसएचं पॉलिटिक्स समजावून सांगत असताना तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे या गोष्टी. त्याचबरोबर इंटिग्रेशन अक्रॉस सिव्हिलायझेशन, म्हणजे सिव्हिलायझेशन जे आहे त्या खरं तर ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हणतोय, इकडे सुमेरियन संस्कृती वगैरे आहे, इजिप्शियन संस्कृती वगैरे आहे, ह्या बऱ्यापैकी अशा वेगवेगळ्या युरोपियन वेगळी त्यांची प्राचीन संस्कृती वगैरे आहे. ह्या सिव्हिलायझेशन जे आहे त्या परत एकदा एकत्र येताना यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी वाढताना खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. म्हणजे काय तर सिल्क रोड वगैरे परत एकदा आपण डेव्हलप करताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं. त्याचबरोबर इथं ब्रेकिंग पाकिस्तान's ओव्हरलँड कनेक्टिव्हिटी वेटो. आता प्रॉब्लेम काय होतोय तर पाकिस्तानसोबत इंडियाचे म्हणजे आपले रिलेशन व्यवस्थित नसल्यामुळे आपल्याला पाकिस्तानमधून तर डायरेक्ट कनेक्ट करता येत नाहीये. त्यामुळे वारंवार आपल्याला पाकिस्तानला बायपास करून जायची गरज पडत होती. आणि आत्ता काय होतंय तो जो पाकिस्तानचा अडथळा आहे त्या पाकिस्तानच्या अडथळ्याचा विचार करायची आपल्याला गरजच नाही, कारण त्याच्यापेक्षा सोपा मार्ग जो आहे तो या कॉरिडॉरच्या माध्यमातून आपल्याला सापडलेला आहे. त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक एंगेजमेंट विथ अरेबियन पेनिन्सुला. आता सरळ सरळ आपल्याला काय दिसतं की UAE सोबत डायरेक्ट आपण कनेक्ट झालोय, अरेबियन कंट्री सोबत डायरेक्ट आपण कनेक्ट झालोय आणि यांच्यामुळेच काय होणार आहे तर इकडे आफ्रिकन कंट्रीज सोबत सुद्धा आपण डायरेक्ट कनेक्ट होणार आहे. आणि म्हणजेच काय तर अरेबियन पेनिन्सुला सोबतच आपली कनेक्टिव्हिटी जी आहे, एंगेजमेंट जी आहे ती वाढताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि आता याच्यामध्ये UAEचा जर आपण उल्लेख केला तर तुम्हाला आठवत असेल की UAE सोबत आपला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे. द हिंदूमध्ये आपण अनेक वेळा हे डिस्कस केलेलं आहे. त्याचबरोबर UAE सोबत आपण लोकल करन्सीमध्ये व्यापार करणारे अशा पद्धतीचे ॲग्रीमेंट झालेलं आहे. म्हणजे ते दिरहममध्ये पेमेंट करतील, आपण रुपयामध्ये पेमेंट करणार आहे. आणि रुपयाचं इंटरनॅशनलायझेशन आपण जे करतोय त्याची सुरुवातच आपण UAE पासून केलेली आहे, युनायटेड अरब एमिरेट पासून. आणि त्यामुळे सुद्धा हा कॉरिडॉर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे या सगळ्या गोष्टींना मजबूती प्राप्त करण्यासाठी. प्रमोटिंग इंट्रा रिजनल कनेक्टिव्हिटी अँड पीस, म्हणजे मिडल ईस्ट असू द्या, इंडिया असू द्या, या रिजनमध्ये कशा पद्धतीने कनेक्टिव्हिटी आपण वाढवू शकतोय, सिक्युरिटी आपण वाढवू शकतोय, शांतता कशा पद्धतीने प्रस्थापित करू शकतोय, हे सगळं आता अरेबियन कंट्रीजमध्ये, सौदी अरेबियामध्ये आणि इस्रायलचे संबंध जर आपण बघितले तर ते जवळजवळ शत्रू राष्ट्रांसारखे होते. कारण इस्रायलला सौदी अरेबिया हा कंट्री मानायलाच तयार नव्हता, कारण तिथं पॅलेस्टाईन इस्रायल वाद चालू आहे, म्हणजे पॅलेस्टाईन आणि जू लोकांचा वाद चालू आहे. आणि पॅलेस्टाईन ही कंट्री ती होती आणि त्याच्यावरती जू लोकांनी कब्जा करून इस्रायल हा देश बनवलाय. या आयडिओलॉजीला मानणारे खरं तर सौदी अरेबिया आहे. परंतु या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अब्राहम अकॉर्ड होतो आणि त्याच्यामध्ये USA मध्यस्थता करतं आणि या सौदी अरेबियामध्ये आणि इस्रायलमध्ये मध्यस्थता करून कॉपरेशन संबंध डेव्हलप करायचा प्रयत्न करतो.
ट्रम्पचा इरा आपण बघितलं सगळ्यांनी. त्याच्यामध्ये अब्राहम अकॉर्डच्या माध्यमातून काय करण्याचा प्रयत्न केला गेला, तर यांच्यामध्ये कॉपरेशन डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला गेला. कशासाठी? तर हा कॉरिडॉर सत्यात येण्यासाठी. म्हणजेच युएसए कधीपासून प्रयत्न करतोय तुम्हाला समजलं असेल आता. म्हणजे युएसएला का हा कॉरिडॉर गरजेचा आहे? इथला चायनाचा इन्फ्लुअन्स कमी करण्यासाठी, किंवा कधीच चायना इथे इन्फ्लुअन्स स्वतःचा डेव्हलप करू नये याच्यासाठी हे सगळं युएसएला महत्वाचं आहे. त्यामुळे युएसए हे सगळं करतोय, हे आपल्या सगळ्यांना याच्यामधून दिसलेलं आहे. त्याचबरोबर आफ्रिकन कंट्री सोबत, जसं तुम्हाला सांगितलं की आफ्रिकन कॉन्टिनेंट सोबत सुद्धा याच्यामुळे आपली जी कनेक्टिव्हिटी आहे ती कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. आणि याच्यामध्ये हा जो मॅप आहे, आता हा जो ट्रान्स आफ्रिकन कॉरिडॉर आहे त्याला सुद्धा आपण डायरेक्टली कनेक्ट करू शकतोय. या मॅपमध्ये तुम्ही बघू शकता. म्हणजे बऱ्यापैकी आफ्रिकन कंट्रीज मधल्या ज्या कंट्री महत्वाच्या आहेत त्याला आपण कनेक्ट करू शकतो. आणि आफ्रिकन युनियनला G20 मध्ये आपण काय केलेलं आहे, तर सहभागी करून घेतलेलं आहे. त्याची फायनल घोषणा यावेळेस झालेली आहे. आणि ती घोषणा करणारा देश कोणता आहे? प्रेसिडेंट म्हणून इंडिया आहे. त्यामुळे याचं सगळं श्रेय ऑब्व्हियसली कुणाला मिळणार? इंडियाला मिळणार. आणि ते मिळायला पण पाहिजे, कारण इंडियानं सगळ्यात जास्त याच्यामध्ये प्रयत्न केले आहेत. कारण इंडियाचा सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे याच्यामध्ये, आपल्या देशाचा म्हणजे आपला. त्यामुळे आता आफ्रिकन युनियन सोबत आपलं रिलेशन जे आहे ते खूप चांगलं असणं, याचा अर्थ काय हो? तर याचा अर्थ काय आहे, तर याचा उपयोग आपल्याला अर्थशास्त्र दृष्टीतून पण होणार आहे आणि दुसरं राजकीय दृष्टीतून सुद्धा होणार आहे. आणि हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसायला चालू होईल. आणि मग याच्यामुळं जसं की मी तुम्हाला सांगितलं, एनहान्स्ड ट्रेड अपॉर्च्युनिटीज म्हणजे व्यापारामध्ये जवळचा रूट आपल्याला सापडणं, म्हणजे कमी वेळामध्ये जास्त व्यापार करता येणार आहे. म्हणजेच त्याचा अर्थव्यवस्थेमध्ये, आपल्या अर्थव्यवस्थेसाठी सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. जसं की मी सांगितलं की पहिल्यापेक्षा 40% जास्त फास्टर व्यापार होणार आहे. त्याचबरोबर स्टिम्युलेटेड इंडस्ट्रियल ग्रोथ. आणि याच्यामुळे काय, तर रॉ मटेरियल आपल्याला लवकर मिळते. आपल्याला बाकी रिसोर्सेस जे आहेत ते लवकर मिळतात, कारण त्याची ज्ञान वगैरे आपल्याला इम्पोर्ट करायचं असेल तर ते लवकर आपण इम्पोर्ट करू शकतो. कारण मार्गाने विनाअडथळ्याचा मार्ग होणार आहे हा. बाकी काही प्रॉब्लेम्सला आपल्याला फेस करावं लागणार नाहीये. त्यामुळं इंडस्ट्रियल ग्रोथ जी आहे, औद्योगिक जी प्रगती आहे ती वेगानं होताना आपल्याला पाहावंच मिळेल. ऑब्व्हियसली औद्योगिक प्रगती वेगानं होते, म्हणजेच काय झालं, तर अर्थव्यवस्था मजबूत व्हायला सुरुवात झाली. त्याचबरोबर यामुळं इंडस्ट्रियल ग्रोथ झालेली आहे, म्हणजेच काय होणार आहे, तर त्याच्यासाठी काम करण्यासाठी माणसं लागणार आहेत. म्हणजेच इथं एम्प्लॉयमेंट ग्रोथ सुद्धा आपल्याला दिसणार आहे. जॉब क्रिएशन सुद्धा येणाऱ्या काळामध्ये होताना आपल्याला पाहावंच मिळणार आहे. त्याचबरोबर एनर्जी सिक्युरिटी अँड रिसोर्स ऍक्सेस जो आहे तो वाढणार आहे. त्यानंतर इकॉनॉमिक जो स्पेशल इकॉनॉमिक झोन्स आहे त्याच्यामध्ये प्रगती होताना आपल्याला पाहावंच मिळणार आहे. हे सगळं अगोदरच्या डिस्कशनमध्ये, म्हणजे हे जेवढंसं डिस्कशन केले त्याच्यामध्ये हे पॉईंट्स तुम्हाला, फक्त त्या आन्सर रायटिंगमध्ये पॉईंट्स तुम्हाला वेगवेगळे मिळावे याच्यासाठी मी हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. कारण शेवटी ह्या सगळ्याचा नॉलेज आपल्याला काय करायचं आहे, प्रिलियममध्ये नॉलेज यूज करायचं आहे, आन्सर रायटिंगमध्ये नॉलेज यूज करायचं आहे, आणि पर्सनॅलिटी टेस्टमध्ये आपल्याला नॉलेज यूज करायचं आहे. आणि त्या अनुषंगानंच हे पॉईंट्स मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यापुढे काय आव्हानं सुद्धा आहेत, जसे की लॉजिस्टिक्स अँड कनेक्टिव्हिटी इश्यूज. म्हणजे याच्यासाठी आपल्याला जे काही रोड लिंक आहे, रेल लिंक आहे, त्यानंतर सी रूट आहे, ह्या सगळ्या रूटमध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागणार आहे. आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी इथं अनेक कंट्री एकत्र आलेले आहेत. प्रत्येक कंट्रीची काही तशी अवस्था नसते, प्रत्येक कंट्री तेवढ्याच वेगानं काम करेल असं काही नाहीये. त्यामुळे हे कोऑर्डिनेशनचा जो विषय आहे तो एक आव्हान होऊ शकतो. प्रत्येक कंट्रीनं तेवढ्या वेगानं तिथं कामकाज बघितलं पाहिजे, करून घेतलं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर रेल लिंक्स कन्स्ट्रक्शन्स वगैरे आहे, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नसेल तर ते काम लवकर होणार नाहीये. त्यामुळे हा जो प्रोजेक्ट आहे तो रखडला सुद्धा जाऊ शकतो. कोऑर्डिनेशन मल्टिपल कंट्रीज, जसं की मी तुम्हाला सांगितलं कोऑर्डिनेशनची किती गरज आहे. आणि याच्यामध्ये मग आता BRIला जसं आपण न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा क्रेडिबिलिटी कमी करण्याचा प्रयत्न करतोय, तसं चायना सुद्धा उद्या करणार आहे. ते एक मोठं आव्हान आहे. रशियासोबत मिळून चायना सुद्धा एखादा प्रोजेक्ट लॉन्च करू शकतोय. ते सुद्धा एक मोठं आव्हान आहे, त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. त्याचबरोबर सुएझ कॅनलमधून व्यापार कमी झाला म्हणजे तिथलं ट्रॅफिक कमी होणार आहे ना. त्यामुळे उद्या या कॉरिडॉरपेक्षा सुएझ कॅनलमधून होणारा व्यापार स्वस्तात होऊ नये, हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे. याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल. हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे. त्याचबरोबर कॉस्ट अँड फायनान्सिंग आहे, म्हणजे याच्यासाठी लागणारा पैसा, इन्व्हेस्टमेंट जे आहे ते सुद्धा एक मोठं आव्हान आहे. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये होणार आहे. मग उद्या जर त्या प्रमाणात त्या पटीत फायदा नाही झाला तर मग जसं BRI मुळे बाकी कंट्रींसोबत झालं तसं याच्यामध्ये होण्याची शक्यता निर्माण कुठेतरी होते. ती जरी कमी असली तरी शक्यता आहेच ना.
त्यामुळे या सुद्धा गोष्टी आपल्याला विचारात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत हा जो इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे त्याचे खूप जास्त फायदे आहेत. त्याच्यामध्ये युएसएचं काय वेगळंच पॉलिटिक्स आहे, त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर काय आव्हानं सुद्धा आहेत. हे सगळी जरी असलं तर हा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे की याच्यामुळं इंडियाचा खूप जास्त फायदा होणार आहे. जर याच्यामध्ये 100% इम्प्लिमेंटेशन करेक्ट झालं, हे जर लवकर खरं तर सत्यामध्ये उतरलं, प्रॅक्टिकल ग्राउंडवरती हे काम झालं, तर खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये इंडियाची तर अर्थव्यवस्था जी आहे ती वेगानं ग्रो होणार आहे. एवढं तर याच्यातून सिद्ध होतं. आणि मग तसाच फायदा मिडल ईस्ट कंट्रीज आहेत, अरेबियन कंट्रीज वगैरे त्यांना आपण म्हणतो, त्यांना होणार आहे, युरोपियन कंट्रीना सुद्धा होणार आहे. आणि युएसए जो आहे तो या सगळ्यांमध्ये काय करतोय, तर आपला इन्फ्लुअन्स कसा तिथं अजून आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे तर त्याच्यामध्ये सिग्नेटरी कंट्री युएसए आहे, सपोर्ट करणारा कंट्री युएसए आहे. आणि चायनाला कुठंतरी तिथं काउंटर करण्याचा प्रयत्न करतो. आणि चायनासोबत इंडियाचे जरी संबंध आपण बघितले तरी सुद्धा ते पॉलिटिक्स सेम चायनासोबत इंडियाचं सुद्धा आहेच. त्याच्यामुळे इंडियाला काय न करता युएसएच इंडियाचं सगळं काम करतोय असं इथं आपल्याला दिसतं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे हा जो कॉरिडॉर आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग मुद्दा होतो. आणि त्याचप्रमाणे आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचा मुद्दा होतो. जर आपण सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व्यवस्थित बघितले तर तुम्हाला याचं महत्त्व समजून घेता येईल. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नव्हतं. अशा चांगल्या पद्धतीनं मी तुम्हाला या कॉरिडॉरची इन्फॉर्मेशन समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हिजेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकेल. सो या ठिकाणी तुमच्या रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.